नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक हेल्दी असा बहुगुणी पराठा। तर हे बीटरूट आहे आणि बीटरूट पासून आपण पराठा बनवत आहोत। बरेचदा मुलं बीटरूट खात नाहीत आणि याचे पोषक तत्वे मुलाच्या शरीरामध्ये जात नाहीत, त्यामुळे आपण आता वेगळ्या पद्धतीने हे खाण्याचा प्रयत्न करत आहोत। तर बीटरूट पासून पराठा कसा बनवायचा ते बघूया। तर यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी बीटरूट घेतलेले आहेत 2 आणि याची वरची साल काढलेली आहे। आणि यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे भरपूर सारी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, सोबतच 1 वाटी बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे आणि आलं लसूण आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। सोबतच काही मसाले घेतलेले आहेत। इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेला आहे, थोडा गरम मसाला घेतलेला आहे आणि ओवा, जिरं, हळदी पावडर, साधं मीठ, काळं मीठ घेतलेला आहे। तर इथं एवढे सारे मसाले घेतलेले आहेत मी। तर बनवायला सुरुवात करूया। तर हे बीटरूट आपण खिसणीच्या साहाय्याने छानपैकी असं खिसून घेणार आहोत। तर इथं बघू शकता तुम्ही आपलं बीटरूट छानपैकी असं खिसून झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं दिसत आहे। तर पीठ मळायला सुरुवात करूया। तर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हे सगळं बीट घालून घ्यायचं आहे। या पीठामध्ये सोबतच आपल्याला घालायचा आहे बारीक चॉप केलेला कांदा आणि जे मसाले मी तुम्हाला दाखविलेले होते ती मसाले याचबरोबर घालायचे आहे। भरपूर सारी कोथिंबीर, तर हे जाडसर वाटण मी कुटून घेतलेलं आहे हे घालणार आहोत यामध्ये। याने पराठ्याला अप्रतिम चव येते आणि हे पीठ छानपैकी असं मळून घ्यायचं आहे। लागल्यास आपल्याला वरून हे पीठ घालू शकतो आपण आणि सुरुवातीला या पिठाला भरपूर सारं पाणी असतं, या आधी असंच मळून घ्यायचं आहे आणि लागल्यास आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। तर छानपैकी असं आपण पीठ आधी मिक्स करून घेऊया आणि लागल्यास वरून पीठ आपण वापरणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण छानपैकी पीठ मळून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं पीठ असं मळून झालेलं आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर गोळे करून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपले गोळे तयार झालेले आहेत आणि आपल्याला एक एक करून असं लाटून घ्यायचं आहे। तर इथे लाटता वेळेस आपल्याला गव्हाच्याच पिठाचा वापर करायचा आहे आणि छानपैकी असा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपला पराठा छानपैकी असा लाटून झालेला आहे आणि एकदम आपल्याला हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला वरतून तेल घालायचं आहे आणि मगच तव्यावर घालायचं आहे। तर मी तव्यावर हलकसं तेल घातलेलं आहे आणि आता इथं पराठा टाकायचा आहे आपल्याला। तर हलक्या हाताने लाटून घ्या आणि पातळ असा पराठा लाटा। तर अशा पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घेऊया। छानपैकी असा पराठा आपण पलटून घेतलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। तर दुसऱ्या साइडने सुद्धा आपण छानपैकी असा पराठा भाजून घेणार आहोत। तर मस्तपैकी असा आपला पराठा शेकून झालेला आहे आणि अतिशय छान सुद्धा झालेला आहे। तर आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही अतिशय छान असे आपले बीटरूट पराठे तयार झालेले आहेत आणि भरपूर सारे झालेले आहेत। हे पराठे तुम्ही तसेही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। तर रेडी आहेत आपले बीटरूट पराठे। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की बीटरूट पराठे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। बाय बाय।